ट्री हाऊस ही लहान मुलांसाठी अत्यंत प्रसिद्ध असलेली नर्सरी अचानक बंद झाल्यामुळे पालकांचा गोंधळ उडालाय। कोणतेही कारण न देता संपूर्ण भारतातील 113 ट्री हाऊसच्या शाखा बंद करण्यात आल्या आहेत। त्यामुळे मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। लहान मुलांची नर्सरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ट्री हाऊस नर्सरीच्या 113 शाखा अचानक बंद झाल्या आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांचं पहिलं वर्ष पूर्ण होण्याआधीच ते संपलंय। कारण शिक्षकांना 5 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे ट्री हाऊसच्या सर्व शाखांना टाळं लागलंय। अचानक आजपासून आमची मुलं इनफॅक्ट कालपासून आमची मुलं इथे स्कूलमध्ये येऊ शकत नाही आहेत, कारण त्यांच्याकडे काही सोयच नाही। ते म्हणत आहेत की आम्हाला आमची सॅलरी क्लिअर करून द्या, मग आम्ही आमच्या मुलांना तुमच्या मुलांना आम्ही इथे एंट्री देऊ शकतो। आम्हाला पैसे परत नको आहेत, आम्हाला फक्त आमच्या मुलांसाठी अकॅडमिक इयर कंप्लीट होऊन त्यांना त्यांचे जे कॉन्सेप्ट्स होतात त्यांचे क्लिअर व्हावे, नाही तर पूर्ण विसरून जाणार मुलं। म्हणजे कारण की 4 महिने अकॅडमिकचे उरलेले ते प्लस सुट्टीचे त्यांचे 2 महिने, जे 6 महिने मुलं घरात बसतील आणि मग ॲक्च्युली मुलांचं नुकसान होऊन जातं। सकाळी शाळेत मुलांना घेऊन आलेल्या पालकांना हा संपूर्ण प्रकार पाहून धक्काच बसला। पालकांनी थेट ट्री हाऊसचं मुख्य कार्यालय सुद्धा गाठलं, पण तेही बंद होतं। त्यातच पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याचं पालकांचं म्हणणं आहे। कालपर्यंत आम्ही निर्धास्त होतो की आम्ही ॲटलिस्ट पोलीस कंप्लेंट लिहिलेली आहे, आम्ही सिग्नेचर करून एक स्टेटमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आहे, पण पोलिसांनी ते एक्सेप्ट केलेलं नाही आहे। पोलीस अजूनही हा प्रयत्न करत आहेत की इतर कुठल्या तरी कंप्लेंट आमच्याकडे येतील ट्री हाऊसच्या रिगार्डिंगमध्ये, तर आम्ही ॲक्शन घेऊ। फीज भरलेली आम्ही 39,000 इकडे, आणि एक्सपेक्ट तर हेच आहे की मुलांचे जे उरलेले 4 महिने ते फुकट जाऊ नये। या पालकांची खरी अडचण म्हणजे ट्री हाऊसच्या सर्व 113 शाखांमध्ये शिकणाऱ्या मुलांना नर्सरी सोडल्याचा दाखलाही मिळणार नाहीये। त्यामुळे आता हे पालक सरकारकडे मदतीच्या आशेनं पाहतायत। पालकांच्या वेगवेगळ्या तक्रारी ऐकल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळी ट्री हाऊसच्या मुख्य कार्यालयात त्यांची प्रतिक्रिया घ्यायला आलो, त्यावेळी मुख्य कार्यालय त्यांचं बंद आहे असं आपल्या लक्षात आलं। अंधेरी वेस्टला लिंक रोडच्या जवळच अगदी लागूनच हे कार्यालय आहे, मोरिया हाऊसमध्ये 7व्या फ्लोअरला। पण अख्खा 7वा फ्लोअर त्यांचा असूनही सगळा अख्खा फ्लोअरच्या फ्लोअर हा बंद आहे, कारण की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ही जी जागा आहे त्या जागेचं देखील भाडं दिलं नाही आहे ट्री हाऊसने, असं सांगण्यात येत आहे। जर आपण बघितलं सगळे दरवाजे आहेत ते सगळ्या दरवाजांना अशा प्रकारचं टाळं या ठिकाणी लावलेलं आहे। त्याच्यामुळे एकूणच पालकांची जी फसवणूक आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झाली असं आपण बोलू शकतो। आणि आता नेमकं यातून मार्ग काय काढणार हा प्रश्न आहे। शिक्षण मंत्री यामध्ये लक्ष देणार आहेत की नाही हा प्रश्न आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर संपूर्ण देशात ट्री हाऊसचे जे काही आउटलेट्स आहेत ते बंद झाले असतील तर याला जबाबदार कोण, हा देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय। कॅमेरामॅन प्रथमेश अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई।